तो 11 ते 20 वर्ष असा ग्रुप होता आणि जवळजवळ वैशाली देवींनी सांगितल्याप्रमाणे 2000 वेळी या ठिकाणी पोहोचला होता. पहिलाच ग्रुप होता, त्यामुळे सगळ्यांची खूप अपेक्षा होत्या की हा फाउंडेशन आहे हा ग्रुप आणि या ग्रुपचं व्हायब्रेशन पुढील सर्व पट्टींना मिळालं पाहिजे अशी तपस्या तुम्ही करा असं सांगितलं गेलं आम्हाला. आणि विशेष तपस्येवरती जास्त फोकस होता, थीमसवरती प्रत्यक्षता किंवा परिवर्तन केले योग तपस्या होती. आणि यामध्ये विशेष सरदारजींनी सांगितले की तपस्या करण्यासाठी आपल्याला त्याग केला पाहिजे, त्यागाशिवाय काही तपस्या होऊ शकणार नाही. त्यासाठी मी आणि माझं ह्याचा विशेष त्याग केला पाहिजे आणि अपेक्षांचा पण त्याग केला पाहिजे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितले परिवर्तन जर करायचं हवं असेल तर दृढता पाहिजे आपल्यामध्ये. म्हणजे आपली कुठल्याही आपल्यामध्ये कमी कमजोरी असेल तर ती काढून टाकण्यासाठी आपल्यामध्ये दृढता पाहिजे. दृढतेशिवाय काय आपल्यामध्ये परिवर्तन होणार नाही. दृढताच काय सफलतेची चावी आहे. त्यानंतर आशा दिदीचा पण क्लास झाला, तो पण खूप पॉवरफुल होता. त्यांनी सांगितलं की ब्राह्मण जीवनाचा आधार काय आहे की ज्ञान आहे. ज्ञानाशिवाय जीवनामध्ये काय परिवर्तन पण होणार नाही आणि बाबाची प्रत्यक्षता पण होणार नाही. आणि ह्या बाबांनी विशेष आपल्याला स्पेशल सब्जेक्ट दिला की बाबाला प्रत्यक्ष करणं. बाबा काही भाषण किंवा टीव्ही याच्याद्वारे प्रत्यक्ष होणार नाही, तर बाबा आपल्या चेहऱ्या आणि चलनमधून प्रत्यक्ष होणार, आपल्या स्थितीमधून प्रत्यक्ष होणार. त्यासाठी त्यांनी सांगितलं की आपल्या स्थितीला परिवर्तन केलं पाहिजे, आपल्या जीवनाला परिवर्तन केलं पाहिजे. आणि विशेष ज्ञान नेत्र किंवा तिसरा नेत्र ज्याला बाबाला प्रत्यक्ष करण्यासाठी आपल्याकडं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. तर अशा पद्धतीनं खूप सुंदर आमची भक्ती झाली आणि जास्तीत जास्त योगावरतीच त्यांनी भर दिला होता की योग बल आता वाढवलं पाहिजे. आणि आम्ही हे सुद्धा सांगितलं, ब्रेनजीनं सुद्धा हे सांगितलं की योग बलावरती विशेष किंवा योगावरती विशेष अटेन्शन दिलं होतं. आम्ही जास्तीत जास्त योग करून घेतला गेला. तर ब्रेनजी पण सांगितलं की रोज आपला 4 तास योग झाला पाहिजे. असं काय बैठाच योग करायचं नाही, रोज 10 मिनिटं म्हणजे 10-10 मिनिटं जरी तुम्ही जमा करत गेला तर तुमचा 4 तास काय होऊ शकतो, योग होऊ शकतो. आणि खूप सुंदर भट्टी झाली आणि विशेष अनुभव केला आणि परत या ठिकाणी पोहोचलो.